सर्वात प्रथम सर्वांना हॅप्पी होली. ऋषालीची मम्मी आम्ही फुल एन्जॉय केलं. या लहान लेकरांनी ते एवढं एन्जॉय केलं ज्याची काही हद नाही. अन्विक्षा पण खिडकीतून पाहू कितीक वेळ पाहणार होती बिचारी. नंतर तिला असं वाटलं का मी पण या मुलांसोबत येऊन खेळावं म्हणून ती खाली आली होती. गौ माता पण आमच्यासोबत होळी खेळून गेल्या बरं का. त्यासोबत मग तिने एक दादा पकडला तिच्या बाजूनी आणि मस्तपैकी होळी खेळायला लागली. ह्या पिचकारी मारली फर्स्ट टाइम. तिला पहिली वेळ असती अशी होळी खेळत आहे जे खूप साऱ्या छोट्या मुलांसोबत आहे. आणि त्यासोबतच खूप एन्जॉय केला सुमेधनी, अन्विक्षानी आणि प्लस आम्ही मोठ्या लोकांनी पण खूप 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 जास्त एन्जॉय केलं. आणि अन्विक्षाला म्हटलं जरा स्माईल कर. अन्विक्षाची स्माईल पाहूनच माणूस खतम होऊन जाते रे बा, खरंच ना. त्यासोबतच मग तिने एक पार्टी धरली होती त्या पार्टीकडून. मग ते ऋषालीच्या मम्मीला वाटलं की बा मी हिला छान गाठी देते हिला टाकून तिच्या गळ्यात. पण कुठं आमच्या पुरीला तो नेकलेस आवडलाच नाही. कतही नाही मला काढून दे. काढता येत होता तिला पण ती कशाला मेहनत करत काढून घेतला. बिचारा माझ्या पोरांनी सन्मानासह तो घालून घेतला आणि पूर्ण खराबही करून घेतला. हे फुल एन्जॉय केलं राव गडे. खरं सांगते ना, मस्त कलर लावला. लहान चिंटो बिंटो टेंटोला सगळ्यांना उभं करून बढियापैकी त्यांचे फोटो बिटो काढले. सुमेध तर एवढा थंडीनं थुरथुरत होता, आत आलून राहिला होता. मी त्याला किती वेळा म्हटलं जा बाबा टी शर्ट चेंज कर. नाही आम्हाला पंगे यायचे होते ना 2 पार्ट्यासोबत. खूप मजा आली अरे, एकदम मजा आली. मग आम्ही घरी इकडे तिकडे जाऊन सगळ्यांना एकमेकांना रंग लावला. आणि महिला मंडळीने खूप एन्जॉय केलं. मग बायकांना टेन्शनही होतं ग्रहण लागणार, त्याच्या पहिले स्वयंपाक करून जेवण करायचं आहे. पण तरी पण आम्ही एन्जॉय मात्र भक्कम केलं आहे. कलर लावले, इकडे तिकडे फिरलो, डान्स काढल्या. ह्या रीला पण काढल्या का सांगतो तुम्हाला. हॅप्पी होलीवाल्या रीला पण काढल्या आम्ही फोटो पण लय काढले. लय भयानक, लय मजा आली राव, लय मजा आली. काटच घेऊन फिरत होते या त्याने म्हणलं आपण बढियापैकी सुंदर कलरफुल हे दिसत आहो म्हटलं जनावर. तर आमच्या डॉक्टर मॅडमला हसायचं आला बरं का. त्यासोबतच खूप बढिया एन्जॉय केला आम्ही. डान्स वान्स केला, चट्टे मोट्टे हाय 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 कलर रे गले मिलो. बहुत दिन के बिछड़े ये राम लखन, फूल तोड़ने जाते तब नहीं दिखते इनको, अभी दिख गए अरे क्या हुआ ये क्या हुआ, ये कुछ तो भी हुआ. हाय हाय हेलो 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 हाय हाय. हॅपी होली. हा लाईन मध्ये खडा होता, लाईन मध्ये सगळ्यांचे रील कर. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. मदत आहे हे हॅपी होली. अरे हॅपी होली. होळीचा सण होता पण आम्ही बायका काहीच डिसाईड करून नाही राहत. हे ताजं एक्झाम्पल आहे आमच्याकडे पाहून. आमच्याजवळ एक प्रॉपर DJ सारखं काहीच नव्हतं, कारण की जे होतं ते आम्ही चार्जिंग करून लावून ठेवलं नाही. कामामध्ये व्यस्त असल्याने चार्जिंगला लावणं आम्ही विसरलो. मग त्या टायमाला का आम्ही एक छोटासा काहीतरी आणला होता, काय म्हणतो त्याला, स्पीकर, आणि त्याच्यावर वाजवत होतो गाणं. आता ते गाणं काही लावलं नाही, कॉपीराईट स्ट्राईक येऊन जाईल यूट्यूबवर. तर ह्या काकू लोकांची एनर्जी पाहून आम्हाला वाटतं तर हाय अशीच एनर्जी आमची पण असायला पाहिजे याच्यावर.
एजमध्ये. आणि त्यासोबतच मी सांगते ना तुम्हाला की ॲक्च्युली सगळं काही आपल्यावर डिपेंड करते. आपली खुशी असली तर आपण सगळंच काही करू शकतो. आणि आम्ही खूप एन्जॉय केलं, भन्नाट एन्जॉय केलं. आणि तुम्हाला जर का आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि एन्जॉय करत राहा लाईफला. लाईफचं काही सांगता येत नाही, म्हणून ह्या कलरफुल होळीमध्ये तुम्हा सगळ्यांना हॅपी होली. लास्ट स्टेपवर आलो आम्ही. पाणीवाली होळी खेळला. जेवढा कलर लागला होता पाण्याने धुवून गेला. पाणी जो व्यक्तीसाठी पाईप लावला होता तो व्यक्तीवर एक थेंबही नाही गेलं. त्याचं दुःख जरा जास्तच आहे. आणि नंतर मग मी यांना मस्त माझ्या फ्रेंड्स लोकांना ओलं केलं. आता मला आंघोळच करायची आहे, करा पाईपाने आंघोळ करून घेऊ. मग ते बोलले तुलाही करतो. नाही पकडला बाई पाईप आणि दिलं ओलं करून. आणि खूप मज्जा आली, खूपच मज्जा आली. एवढी जबरदस्त होळी मी लाईफमध्ये खेळली नाही. माझ्यासाठी ही पहिलीच होळी होती जी मी एवढी एन्जॉय केली आणि खूप बढिया मजा आली. थँक्यू फॉर वॉचिंग.